नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. भारतीय डाक विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 9,300 रुपये ते 34,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/5/2026 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, कोण अर्ज करण्यास या ठिकाणी पात्र असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय डाक विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी निघालेली आहे. लेवल 7नुसार तुम्हाला या ठिकाणी 9,300 ते 34,800 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. प्लस तुम्हाला ग्रेड पे म्हणून 4,600 रुपये या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी देखील तुम्हाला लेवल 6नुसार वेतन दिलं जाईल. 9,300 ते 34,800 रुपयाच्या दरम्यान वेतन तुमचं असेल. 4,200 रुपये ग्रेड पे देखील या पदासाठी तुम्हाला मिळेल. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲज अ सब्जेक्ट म्हणून. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. बॅचलर डिग्री असणं या ठिकाणी कंपल्सरी आहे आणि 1 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असणं आवश्यक आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये आणि 2 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी फील्डमध्ये या ठिकाणी असेल. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि संबंधित कार्यालयामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय असणार आहेत, तर तुमच्याकडे ॲनालॉगस पोस्ट या ठिकाणी रेग्युलर बेसिसवरती पॅरेंट कॅडरमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये असणं आवश्यक आहे किंवा या ठिकाणी 5 वर्षाचा सर्व्हिस तुमचा ग्रेड असेल पे लेवल 6नुसार. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे डेप्युटेशन बेसिसवरती असणार आहे. तर संबंधित पात्र उमेदवाराच या ठिकाणी अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही 23/5/2026 पर्यंत अर्ज जे आहे या ठिकाणी करू शकता. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.